बोलत्या मांढरच्या कळूबाईच्या नावानं सांग भले, धावजी पाटलाच्या नावानं सांग भले, गोंजी बुवाच्या नावानं सांग भले. आज आपण आता पाहिलं तर आज आपण एका जागी नारळ टाकला आणि लिंबू टाकला. आता का टाकला, कशासाठी टाकला हे समजून घेऊ. जर आता तुम्ही जर पुढे पाहताल तर आपण मांढर देवीला निघालेलो आहोत. प्रत्येकाला माहिती असलेली, प्रत्येकाच्या आवडीची व प्रत्येकाची प्रिय देवस्थान असलेली ही मांढरची काळूबाई म्हणजे मांढरची काळेश्वरी. बऱ्याच लोकांना माहिती आहे, बरेच लोक मांढरच्या काळूबाईच्या दर्शनाला जातात. बऱ्याच भाविक भक्तांना काळूबाईचे बरेचसे काही ना काहीतरी अनुभव सुद्धा खूप चांगले आलेले आहेत. त्याचबरोबर ही जी काही जगदंबा आहे ही नवसाला पावणारी व माणसाच्या मागील काळ हरणारी ही काळेश्वरी आहे. ही महाकाली अवतार काळेश्वरी देवी ही आज आपण दर्शनाला जात आहोत. पण दर्शनाला जाता जाता असंही मनामध्ये आलं की बाबा आपण दर्शन करायला जात आहोत, जगदंबेचं दर्शनही घेणार आहोत. पण या जगदंबेच्या ज्या काही गोष्टी आहेत या बऱ्याचशा लोकांच्या काही विचित्र आणि चुकीच्या गोष्टी या जगदंबेच्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या? बरेचसे लोक म्हणतात काळूबाईला गेल्याने आमच्या मागे करणी लागते किंवा ही काळेश्वरी देवी ही महाकाली असलेली देवी हिच्या दर्शनाने आमच्या मागची करणी जागृत होऊन त्याचा आम्हाला अधिक प्रमाणामध्ये त्रास सुद्धा होतो. तर तसंच काही नसून ही जी काही जगदंबा आहे ही माणसाच्या मागचा काळ दूर करणारी व प्रत्येक भक्ताला आनंदी आणि सुखदायक ठेवणारी ही जगदंबा आहे. ही पार्वती आहे, ही जगतजननी आहे, ही माता आहे, ही एक आई आहे. ही जगदंबा कोणाचाही दुःख वाढवणारी नसून इतर लोकांच्या व भक्तांच्या मागचं दुःख दूर करणारी ही काळेश्वरी जगदंबा आहे. आता त्याचबरोबर असंही म्हणतात काळूबाईच्या डोंगराला चेड्यांची राखण असल्याने त्या जी काही चेडे आहेत ते आमच्या मागे लागू शकतात का? तर मुख्य असं काही नाही. जगदंबेच्या ह्या डोंगराला 52 वीराचा, 52 चेड्याचा, त्याचबरोबर पंचचेड्याचा वेढा आहे. ही जगदंबा ह्या चेड्यांना घेऊन ह्या धरतीचा कारभार सांभाळणारी आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा असं अंधश्रद्धा किंवा कुठल्याही गोष्टीविषयी माहिती नसताना जगदंबेच्या कुठल्याही स्थानाची तुम्ही असं वाईट शब्द करू नका. किंवा काही लोक म्हणतात काळूबाई आम्ही दर्शनाला गेलो तर आमच्या मागे लागून येईल का, किंवा काळूबाईचं आम्ही जर दर्शन केलं तर आम्हाला कुठला त्रास होईल का? तर असं काही नसून ही जी काही जगदंबा आहे ही प्रत्येक भक्ताची दुःख निवारणारी व सर्व भक्तांना सुखामध्ये आणि आनंदात ठेवणारी ही काळेश्वरी जगदंबा आहे. त्याचबरोबर काही लोकांची अशी सुद्धा म्हणणं होतं की काळूबाईच्या दर्शन केल्यानंतर आम्हाला दरवर्षी काळूबाईला कोंबडं, बकरं हा नैवेद्य द्यावा लागेल का? तर मुळात असं काही नसून जगदंबेला कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा नैवेद्य चालत नाही. जगदंबा ही गोडाचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य खाणारी आहे. हिला कुठलंही कोंबडं, बकरं, मांस, मदिरा, दारू, अंड, रोट, सिगरेट असा कोणताही नैवेद्य ह्या जगदंबेला चालत नाही. आता हा नैवेद्य मग कोणाला दिला जातो? तर सर्वप्रथम म्हणजे ज्या काही जगदंबेचे सेवक आहेत, म्हणजे जे काही कनिष्ठ देवता आहेत, जसं की 52 चेडे आहेत, रक्षक आहेत, त्याचबरोबर जाळीतला म्हसोबा आहे. आता बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं जाळीतल्या म्हसोबाला सुद्धा कोंबडं बकरं लागतं. मुळात जाळीतल्या म्हसोबाला किंवा धावजी पाटलाला सुद्धा कोंबडं बकरं चालत नाही किंवा धावजी पाटलाला सुद्धा कुठलाही बळी नाही. धावजी पाटलाच्या खाली रक्षण करते आहेत म्हणजे राखणदार आहेत. या राखणदाराच्या खालीही काही कनिष्ठ देवतेचं कार्य म्हणजे पिशाच्य शक्तीचं कार्य असतं. यांना ह्याचा नैवेद्य लागतो, तर कुठल्याही धावजी पाटलाला किंवा म्हसोबाला नाही. यासाठी कोंबड्या बकऱ्याचा नैवेद्य दिला जातो. पण काळूबाईला किंवा आपल्या महाकालीला हा नैवेद्य दिला जात नाही. तर आता आपण सर्व ह्या परिसराची त्याचबरोबर देवीच्या दर्शनाचे संपूर्ण आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. वरती आपण गेल्यानंतर कुठे कुठे कोणती देवस्थानं आहेत ही आपण व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा व सर्वांनी लाईक करावं व सबस्क्राईब करावं. तुमचं जे काही मनोगत आहे हे मला कमेंटद्वारे सांगावे. सर्वांना जय जगदंबा. आता चला तर मग आपण पुढे पाहूया. जगदंबेचा हा अवघड घाट, ह्या घाट पल्ल्याची ही वळणं आणि ही हिरवळ अशी दाखवते की जगदंबा ह्या उंच स्थानी डोंगरावरती विराजमान बसलेली ही जगदंबा आहे. ह्या जगदंबेच्या दर्शनाला जाताना
हा डोंगर चढताना मन एकदम भारावून जातं, मन एकदम आनंदी होतं. आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये तर ह्या जगदंबेचं जे काही डोंगराचं जे स्थान आहे हे पाहूनच खूप एकदम मन प्रसन्न होऊन जातं. सर्वांनी एकत्रित बोला, बोल त्या मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांगले. कसं आहे? शरीराच्या आजाराने खेळवलंय, आज एवढा पैसा घालवला, आज एवढं सगळं घालवून सुद्धा आज त्यांना कुठल्याही औषध उपचाराचा गुण येत नाही, देवाचा गुण येत नाही. काय ह्यांचं ह्याच्या मागचं काय? बाहेरचं कोणी केलेलं आहे का शरीराचं आहे? एवढं सांगा. 2 महिन्यामध्ये कुणाची अडचण आली होती, कोणी जर काही केलं होतं तर ते तुम्ही तुमच्या पायाखाली धरून घ्या. आणि जर कोणी केलं असेल तर लोकांवरती न जाता ते तसंच परस्पर बाहेर जाऊ द्या. सोडा खोल्या करा सगळं महाराज. आता सर्वांनी बघितलंच की आपण मांढरदेवीचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर सर्व स्थानांची दर्शनं घेतली. त्यानंतर आपण जाळीतल्या म्हसोबाला आलेलो आहोत. जाळीतल्या म्हसोबाचंही आपण दर्शन घेतलं. कौल कशा लावल्या जातो तेही तुम्ही पाहिलं. बरेचसे भक्त आपल्या गादीवरती येतात. आपण बऱ्याचशा भक्तांना सांगतो, जर काय तुमची जर कामं सुटत नसतील, काय अडचणी येत असतील तर तुम्ही जाळीतल्या म्हसोबाला जाऊन या, तिथे तुमचं गारानं गा, तिथे कौल लावत जा. अशा पद्धतीने आपण प्रत्येकाला उपाययोजना देत असतो. त्याचबरोबर हा जाळीतला जो म्हसोबा आहे अत्यंत जागृत स्थान आहे. ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये पहिले जाळीतल्या म्हसोबाचं दर्शन घेतलं जात होतं, त्यानंतर मांढरदेवीच्या दर्शनाला जात होतं. आता गोष्टी बऱ्याचशा वाढल्या, रस्ते चांगले झाले, त्यानंतर काही लोक फिरून यायला लागले. पण सर्वप्रथम मान हा जाळीतल्या म्हसोबाचा दिला जात असतो. तर अशाच जर कोणाची काही भक्तांची काही प्रश्न अडलेली असतील, कोणाचे काही प्रॉब्लेम अति असतील, बाहेरची करणेबाधीचा त्रास असेल, अथवा तुम्हाला घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा त्रास असेल, तर तुम्ही अवश्य ह्या जागेला आणि या स्थानाला भेट द्या. आज जे काही आहे, आज जी काही तनुताई ह्या गादीवरती आणि ह्या सर्वस्व गोष्टीमध्ये उभी आहे ते ह्यांच्यामुळेच आहे. तर तुम्ही सर्वांनी यावं, या जागेची भेट द्यावी, इथे आपले प्रश्न मांडावे. त्याचबरोबर या गादीवरती येऊन भगवंताचा जो काही नैवेद्य असेल, मानपान असेल तो करावा. अशा पद्धतीने सर्वांनी या गादीवरती येऊन जगदंबेचा व भगवंताचा मानपान करावं. सर्वांनी इथले दर्शन घ्यावे अशी सर्वांना विनंती. बोलत्या जाळीतल्या म्हसोबाच्या नावानं चांगले.